ओसाड मारणावरती खरं तर कोणतंही पीक घेणं शक्य नसतं, पण तरीही चिपळूण तालुक्यातल्या कुशीवडे गावातील गोसावीवाडी इथल्या ग्रामस्थांनी चक्क उजाड मारणावरती नंदनवन फुलवलंय। बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। ओसाड माळरानावरती भाजीचं पीक घेतलं जाऊ शकतं ही कल्पना आपण देखील करू शकत नाही। चिपळूण तालुक्यातल्या कुशीवडे गोसावीवाडीमधील माळरानावरही काही उगवणं शक्यच नव्हतं, पण या गावातील भैरी भवानी महिला समूह आणि एकत्व शेतकरी समूहानं ते शक्य करून दाखवलंय। गावातील जमीन पडीक होती, त्यामध्ये शेती करूया असं या महिलांनी ठरवलं, पण या ठिकाणी मोठं आव्हान होतं ते माळरानावरील गवत आणि दगड काढण्याचं, आणि त्याही पेक्षा गरजेचं होतं मोठं आर्थिक पाठबळ। पण माळरान फुलवायचं हे या महिलांनी ठरवून टाकलं आणि महिलांनी दागिने बँकेत गहाण ठेवून पैसे उभे केले। तर आम्ही असा निर्णय केला की महिलांना आपल्या गावामध्ये काहीतरी रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी आपण जर बाहेर कामाला गेलो तर आपल्याला वेळ देखील कमी मिळतो की घरातलं सर्व आवरून जाण्यासाठी वेळ होतो। मग आम्ही असा महिलांनी विचार केला, जर आपण महिला एकत्र येऊन काहीतरी करू शकतो, काही छोटा मोठा जर उद्योग केला तर आपल्याला त्यातून 2 पैसे मिळू शकतात। या उद्देशाने आम्ही आम्ही भात पहिले करायचो, त्याच्यानंतर आम्ही नाचणी 1 एकरला नाचणी केली आणि नाचणी केल्याच्या नंतर त्याच्यात आम्हाला फायदा मिळाला व आमचा आत्मविश्वास थोडा वाढत निघाला। आणि वाढत निघाल्याच्या नंतर नाचणीपेक्षा आपण अधिक काहीतरी वेगळं करू शकतो का, यावर आम्ही आमच्या घरच्या व्यक्तींशी देखील प्रयत्न केला की आम्हाला तुम्ही थोडंसं प्रोत्साहन द्या, म्हणजे आम्ही केलं तर होऊ शकतं का, तर तुम्ही आम्हाला माहिती द्या। मग आमच्या घरातल्या देखील 6 कुटुंबातल्या माणसांनी एकत्र येऊन आम्ही निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांनी देखील आम्हाला सपोर्ट केला आणि मग आम्ही इथे गेल्या वर्षी 2016मध्ये नाचणी कापणी झाल्याच्या नंतर आम्ही भेंडी लागवड केली, साफसफाई वगैरे केली, भेंडी लागवड केलेली, कोबी लावलेली होती, टोमॅटो, कारली अशी आंतरपिकं भाजीची घेतली आणि त्यामधून आम्हाला गेल्या वर्षी 2016मध्ये 11 टन भेंडी आम्हाला भेटली। पहिल्यांदा 2 एकर क्षेत्रावर महिलांनी नाचणीचं पीक घेतलं आणि ते पीक जोमानं वाढल्यानंतर याच भागात भाजीपाला करण्याचा निर्णय गावातील महिला वर्गाने घेतला। त्याला गावातील पुरुषांचीही साथ मिळाली। मग 2 एकरात भेंडी, वांगी, टोमॅटो, कारली आणि पालेभाज्यांचं पीक घेण्यात आलं। या सगळ्या पिकाला 4 लाख रुपयांचा खर्च आला खरा, पण अवघ्या 3 महिन्यांच्या पिकातून या गटाला तब्बल 6 लाख रुपये म्हणजे 2 लाखांचा नफा मिळाला। यानंतर येथील भाजीपाला उत्पादन सुरूच राहिले आणि 5 एकराच्या क्षेत्रावरती भाजीपाल्याची लागवड करण्यात आली। महिलांनी बचत गट स्थापन केला, त्याच्यातून आमचे पहिले 5 मिनिट असे होते ओढ की आपल्याला काहीतरी शेती करायची, जमीन आपल्याकडे आहे, पाणी आपल्याकडे आहे, पंप आपल्याकडे आहे आणि तो विषय महिलांनी आमच्या कानावर घातला की आपण असं केलं तर काय होईल। त्यांना आम्ही म्हटलं पहिल्या वेळा तुम्ही नाचणी करा। नाचणी केलं जवळजवळ ती 17 मन नाचणी झाली आमची इथे आणि 1600 रुपयांची गेली। त्यांना पण वाटलं की आपल्या शेतामध्ये काहीतरी होतं आहे, चांगलं होणार आहे। त्याने आम्हाला सगळ्यांना बसवलं पुरुषांना आणि त्याने आमचा विषय काढला, जर आपण आपल्या शेतामध्ये जर आणखी काही वेगळं केलं, भाजीपाला केला, सगळं जर आपण केलं तर काय होईल। तर मग आम्ही सगळे आमचे जे मुंबईचे चाकरमणी होते ते गणपतीला आले होते, गणपतीमध्ये आम्ही हा सगळा विषय घेतला आणि ते आमचे जे आमची पोरं आहेत ते म्हटलं चला काय होते आपल्या शेतामध्ये आपण आपला सन्मान शेतामध्ये आपण करू। आता या 5 एकराच्या क्षेत्रात भेंडी, कारली, मुळा, कोबी, मिरची आणि झेंडूची लागवड करण्यात आली आहे। शेतीचं व्यवस्थापन करण्यासाठी यावर्षी या ठिकाणी मल्चिंग या पद्धतीचा अवलंब करण्यात आलाय। या ठिकाणी भेंडीची सर्वाधिक लागवड करण्यात आली असून बाजारात भेंडी प्रति किलो 40 रुपये दरानं विकली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही हुरूप आलाय आणि आता 10 ते 15 एकरावरती भाजीपाला कसा करता येईल याचं व्यवस्थापन सध्या शेतकरी करतात।
शिवाय जे शेतकरी नोकऱ्यांसाठी मुंबईला गेले होते त्यांनीही पुन्हा शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अगदी तुटपुंज्या पगारावरती काम करणारे हे शेतकरी आता आपल्या भाजीपाल्यातून पैसे कमवत आहेत. आज महिन्याला 18 ते 20 हजार रुपयांची कमाई येथील प्रत्येक कुटुंब करतंय. या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभलंय ते चिपळूणच्या कृषी विभागाचं. आत्मा योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात येतात. तसंच या शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि बी बियाणांचा पुरवठा देखील केला जातोय. महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी चिपळूण यांच्या अंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा अंतर्गत या इथं आम्ही 5 एकरवरती प्रात्यक्षिका घेतलेली आहेत. तर या प्रात्यक्षिकांचा मुख्य उद्देश आहे मल्चिंग पेपरचा वापर वाढवणे, ठिबक सिंचनचा वापर वाढवणे आणि विद्राव्य खतांचा वापर वाढवणे आणि त्यामधून त्या अधिकाधिक उत्पादन मिळवणे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक उत्पादनामध्ये भर पडेल आणि संपूर्ण त्याला इथं आता जे बघतो प्लॉटवरती आपण संपूर्ण ठिबक सिंचन बसवलेले आहे, पाईपलाईन आहे, इलेक्ट्रिकल मोटर दिलेली आहे ना, पाईपलाईन 1200 मीटरच्या जवळजवळ इथं पाईप त्यांनी तिथून घेतलेली आहे विहिरीवरून. तर अशा पद्धतीनं आम्ही भेंडीचं प्रात्यक्षिका देऊन त्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कोकणात शेती किंवा भाजीपाला चांगला होत नाही असं अनेक जण म्हणत असली तरी कृषीवाड्यातल्या या महिलांनी हे खोटं असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे. मनात जिद्द असेल तर काहीही होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. रवींद्र कोकाटे, रत्नागिरी.